नमस्कार. तर खरंच आज ना मला कशामध्येच मूड नव्हता. कारण आज सकाळी उठल्यानंतर अशी बातमी कानावरती पडली ना, जे ऐकून ना मला धक्काच बसला. कारण आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज ना विमान अपघाताने निधन झालं. ही खरंच खूप वाईट बातमी आहे आणि कोणालाही धक्का बसेल. कधी वाटलंही नव्हतं, की इतका हसरा चेहरा, इतका आपल्या सगळ्यांचा लाडके अजितदादा पवार यांचं असं काही होईल म्हणून. तर यांच्यामध्ये ना खूप असे गुण होते जे लोकांना शिकण्यासारखे होते आणि त्यांच्यामधील एक गुण मला खूप आवडतो. कारण ते जे बोलायचे ना तेच करायचे. कारण असं नाही की एक बोलायचं आणि दुसरंच करायचं. तर जे बोलायचे ना तेच ते करून दाखवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती. आणि ज्यावेळेस ते भाषण करायचे ना, त्यावेळेस लोकांना खूप हसवायचे, खूप विनोदी किस्से त्यांच्या भाषणामध्ये असायचे आणि हेच त्यांचे गुण ना, लोकांच्या मनामध्ये एक घर करून कायमचं राहिलेलं आहे. तर कधी-कधी ना मला कळतच नाही, की चांगल्याच लोकांबरोबर असं का होत असतं? या लोकांची ना समाजाला खूप गरज असते. खूप काही या लोकांकडून शिकण्यासारखं असतं. पण त्यांच्यासमोर ना अचानक मृत्यू येऊन थांबत असतं. तर आणखीन खूप उपमुख्यमंत्री येतील, पण अजितदादा पवारसारखे अजितदादांची जागा कधीच भरून काढू शकत नाहीत. 100 लोक येऊन देखील ना, एक व्यक्तींची कमी कधीच भरून काढू शकत नाहीत. तर खरंच मला ना आज काहीच करण्याची इच्छा नव्हती. पण नंतर विचार केला, की मला त्रास होत आहे म्हणून घरातल्या लोकांना त्रास देणं, हे काय मला योग्य वाटलं नाही. तर आपलं आणि अजितदादा पवारांचं काहीच नातं नाही. पण आपल्याला इतकं दुःख होत आहे, तर विचार करा त्यांच्या कुटुंबावरती त्यांची अवस्था काय झाली असेल. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते.